रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील 70 महिला बचत गटातील महिलांनी उमेद अभियान अंतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवले। या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले। बचत गटातील महिलांनी सुमारे 35,000 गणपती मूर्त्या तयार केल्या असून यामधून त्यांनी 2,89,50,000 रुपयांची उलाढाल केली आहे। ब्रेकिंग न्यूज म्हणजे आता पेण तालुक्यातील महिला गणपती कारागीर बनल्या आहेत। रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत पास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने जिल्ह्यातील महिला गणपती मूर्ती व्यवसायात गरुड झेप घेऊ शकल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। पेण मध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश विदेशात मोठी मागणी आहे। सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीव काम, डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना स्वतःची खास ओळख प्राप्त झाली असून गणपती मूर्तींना, गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे। या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचत गट उतरले आहेत। ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पेण तालुक्यात जिल्हा परिषद दादर गटामध्ये प्रहार महिला प्रभाग संघाची स्थापना केली असून यामध्ये 17 ग्राम संघांचा समावेश आहे। या ग्राम संघात 441 महिला बचत गट जोडलेले असून त्यापैकी 70 बचत गटातील महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत। महिला बचत गटांनी सुमारे 35,000 गणपती मूर्ती तयार केल्या असून यामधील 1,500 मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत। गणपती मूर्ती व्यवसायातून महिला बचत गटांनी 2,89,50,000 रुपयांची उलाढाल केली आहे। व्यवसायासाठी उमेद अभियान मार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला असून महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली असून या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम झाल्या आहेत। पेण मधील महिला बचत गटांच्या गणपती मूर्ती व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बचत गटातील महिलांचा अभ्यास दौरा काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आला होता। यामध्ये 100 महिला सहभागी होत्या। या महिलांनी गणपती मूर्ती आखणी, बांधणी, रंगकाम याचे प्रशिक्षण घेतले। याबाबत शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना श्री दत्तकृपा महिला स्वयंसहाय्यता गटाच्या प्रियंका पाटील म्हणाल्या की माझे पती गणपती मूर्ती तयार करायचे। दरम्यानच्या काळात आम्ही महिलांनी एकत्र येत महिला बचत गट स्थापन केला। यानंतर आम्ही प्रभाग संघात दाखल झालो। आम्ही बचत गटांच्या माध्यमातून गणपती मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले। यासाठी आमच्या कुटुंबाचे तसेच जिल्हा परिषदेचे सहकार्य लाभले। पेण तालुक्यातील बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गणपती मूर्ती तयार केल्या आहेत। यामुळे महिलांना रोजगार प्राप्त झाला असून आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली आहे। शिवसत्ता टाइम्स साठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।